Hello everyone, welcome to Byju's Exam Prep MPSC, the most comprehensive preparation app for all exams. माझं नाव आहे सुमित तट्टे. मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 25 ऑगस्ट 2022 च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या की MPSC आणि इतर सर्व परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतील. सर्व परीक्षांच्या चालू घडामोडींवरती आपण पूर्णपणे फोकस करतोय आणि डिटेल न्यूज विथ MCQ आपण कव्हर करतोय. तर मी सुमित तट्टे तुम्हाला सीसॅट, करंट अफेअर्स, एथिक्स आणि पॉलिटी या विषयांचं मार्गदर्शन बायजूस एक्झाम प्रेप ऍप वरती करतो आहे. आजच्या म्हणजे 25 ऑगस्टच्या महत्वाच्या चालू घडामोडी तुमच्यासाठी घेऊन आले. सगळ्यात पहिले तुमच्यासाठी एक महत्वाची अनाउन्समेंट ती म्हणजे येत्या 28 ऑगस्ट रोजी बायजूस एक्झाम प्रेप ऍप वरती एक स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे. या स्कॉलरशिप टेस्टला तुम्ही अजूनपर्यंत रजिस्टर केलं नसेल तर रजिस्टर करा, कारण तब्बल 90% त्याच्यामध्ये तुम्ही स्कॉलरशिप मिळवू शकता बायजूस एक्झाम प्रेपच्या ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम मध्ये. ऑनलाईन क्लासरूम प्रोग्रामची जी काही फीस असेल त्याच्यामध्ये 90% पर्यंत 90% पर्यंत डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतं. तर आत्ताच तुम्ही बायजूस एक्झाम प्रेप ऍप वरती रजिस्टर करून घ्या. सो द फर्स्ट न्यूज अबाउट इंटरनॅशनल न्यूज. भारत आणि इजिप्त यांच्या राजनैतिक संबंधांचा 75वा वर्धापन दिन हा नुकताच साजरा करण्यात आला आणि यासाठी इजिप्तने एक टपाल तिकीट जाहीर केलंय. भारतासोबतचे राजनैतिक संबंध चांगले आहेत इजिप्तचे आणि त्याचं गुणगान म्हणून तर इजिप्तने एक टपाल तिकीट जाहीर केलंय भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त. तसंच स्वातंत्र्याला जे आहे इजिप्तला सुद्धा स्वातंत्र्य जे आहे ऑगस्ट 1947 मध्येच मिळालं होतं. म्हणजे 3 दिवसानंतर 18 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्यानंतर 3 दिवसांनी इजिप्तने मान्यता दिली, ज्यामुळे भारत आणि इजिप्त यांच्या राजनैतिक संबंधाला सुरुवात झाली. म्हणजे 18 ऑगस्टला जे आहे त्याला म्हणजे भारतीय स्वातंत्र्याला स्वतंत्र देश म्हणून जे आहे इजिप्तने मान्यता दिली होती 18 ऑगस्ट 1947 ला आणि भारताच्या आणि इजिप्तच्या राजनैतिक संबंधांची सुरुवात झाली. 1950च्या दशकात दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले आणि 1955 मध्ये जो आहे एक ऐतिहासिक मैत्री करार सुद्धा झाला होता. इजिप्त जर बघितलं तर भारतासाठी सध्याच्या 3.15 बिलियन डॉलर अमेरिकन डॉलर गुंतवणुकीसह सर्वात मोठ्या गुंतवणूक ठिकाणांपैकी एक आहे. भारताची जी इन्व्हेस्टमेंट आहे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. तसंच द्विपक्षीय व्यापार जर आपण विचार केला तर 2021-22 मध्ये 7.26 अब्ज अमेरिकन डॉलर एवढा व्यापार हा भारत आणि इजिप्तच्या दरम्यान चालतो. 2020-21 च्या तुलनेमध्ये हा 75% वाढलाय. आता इजिप्शियन संस्कृती तुम्हाला माहिती आहे, नाईल संस्कृती बऱ्याच जुन्या काळापासून आहे, म्हणजे सिंधू संस्कृतीच्या काळामधली, आणि तेव्हापासून भारतीय व्यापार चालत होता. आणि मॉडर्न युगामध्ये जर आपण बघितलं तरी भारताची इजिप्त सोबत चांगल्या प्रकारची मैत्री आहे. सध्या 5व्या भारत इजिप्त संयुक्त व्यवसाय परिषदेच्या बैठकीअंतर्गत 5 वर्षांमध्ये 12 अब्ज अमेरिकन डॉलर एवढा व्यापाराचं लक्ष जे आहे दोन्ही बाजूंनी निश्चित करण्यात आलंय. तसंच बायलॅटरल मिलिटरी एक्सरसाइज डेझर्ट वॉरियर ही सुद्धा दोन देशांमध्ये आयोजित केली जाणार आहे. तर सैन्य सराव जो आहे डेझर्ट वॉरियर म्हणून जो आहे तो केला जाणार आहे भारत आणि इजिप्तच्या दरम्यान. भारत आणि इजिप्त यांनी आयोजित केलेल्या सरावाचं आयोजन भारतीय हवाई दल आणि इजिप्शियन हवाई दल यांच्यात परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी केला जाणार आहे. देन सेकंड न्यूज अबाउट उलची फ्रीडम शील्ड लष्करी सराव. उलची फ्रीडम शील्ड हा जो जॉईंट लष्करी सराव आहे दक्षिण कोरिया आणि US आर्मी मध्ये. दक्षिण कोरिया आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील सर्वात मोठा संयुक्त लष्करी कवायती फील्ड प्रशिक्षण हा सुरू झालेले आहेत, रिस्टार्ट झालेले आहेत. ऍक्च्युली काय की दक्षिण अमेरिका जो आहे ना हा दक्षिण कोरिया जो आहे हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा एक सहकारी मित्र आहे. US आर्मी जी आहे ती सुद्धा तिथे बेस्ट असते कोरियामध्ये. तर वार्षिक उन्हाळी सराव जो आहे यावर्षी उलची फ्रीडम शील्ड असं नाव देण्यात आलंय. 1 सप्टेंबर 2022 पासून पर्यंत सुरू राहणार आहे. कोरोना व्हायरसचा जेव्हा ब्रेकआउट झाला होता त्यानंतर पहिल्यांदाच दक्षिण कोरियाने 4 दिवसीय उलची नागरी संरक्षण सराव सुरू केलाय आणि विशेषतः
सरकारी तयारी सुधारणं म्हणजे इम्प्रूव्ह गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुधारणं जे आहे या सरावाचं उद्दिष्ट आहे. या नागरी आणि लष्करी सरावाच्या मदतीने सरकार जे आहे युद्धाच्या विकसित स्वरूपाला सामावून घेण्यासाठी देशाची तयारी वाढवण्याचा प्रयत्न करतं. इम्पॉर्टंट आहेत ना. काय होतं की या कशामुळे या युद्ध सरावामुळे सरकारला नेमकी आयडिया येते की काय केलं पाहिजे. तर या सरावाचं प्राथमिक प्रशिक्षण सुरू केल्यानंतर उत्तर कोरियाने आपल्या प्रशिक्षण किनाऱ्यावर 2 क्षेपणास्त्र जी आहे ही डागली होती. तर उत्तर कोरिया आणि नॉर्थ कोरिया यांच्यामध्ये नेहमीचा संघर्ष असतोच. तर जेव्हा हा चालू झाला, प्रशिक्षण सराव चालू झाला त्यावेळी उत्तर कोरियाने 2 क्षेपणास्त्र सुद्धा त्यांच्या देशामधनं डागली होती. सहयोगी देश एकूण 11 प्रादेशिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार आहेत, ज्यामध्ये ब्रिगेड स्तरावरील एक कार्यक्रम असेल आणि याच्यामध्ये हजारो सैनिक जे आहेत ते समाविष्ट होतील, असं सोल जी आहे तिथली राजधानी आहे दक्षिण कोरियाची, संरक्षण मंत्रालयाने म्हटलेलं आहे. Then third news about HPCL launches first dung-based compressed biogas project. Dung-based म्हणजे शेणावर आधारित पहिला बायोगॅस प्रकल्प हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने सुरू केलाय. तर या प्रकल्पातील जो गॅस तयार होणार आहे वाहनांसाठी इंधन म्हणून वापरता येणार आहे आणि यासाठी दररोज 100 टन गाईचं खत वापरून त्यातून बायोगॅस तयार केला जाणार आहे. तर HPCL कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रोजेक्ट इनिशिएटिव्ह साठी गोबर धन योजना जी होती, जी की स्वच्छ भारत मिशन ग्रामीण यातील बायोडिग्रेडेबल वेस्ट मॅनेजमेंट घटकाचा एक भाग म्हणून एप्रिल 2018 मध्ये भारत सरकारने नावरीत केली होती. पशुधन आणि सेंद्रिय कचऱ्याच्या सहाय्याने HPCL काय करणार आहे, कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रोजेक्ट स्कीम जी आहे ही वाढवणार आहे आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील स्वच्छतेमध्ये सुद्धा भर पडणार आहे, उत्पादन वाढणार आहे, स्वच्छ इंधन सुद्धा मिळणार आहे. तर HPCL द्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी समारंभ गोधामनाथ तीर्थ पथमेडा लोक पुण्यतीर्थ ट्रस्टने आयोजित केला होता, जो की राजस्थानच्या सांचोर आणि जालोर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, तर सांचोर आणि जालोर जिल्ह्यातील पथमेडा या राजस्थानी गावामध्ये हा प्रकल्प आहे. कृषी कचरा, खत, नगरपालिका कचरा, वनस्पती साहित्य, सांडपाणी, ग्रीन वेस्ट जी आहे, हिरवा कचरा ज्याला आपण म्हणतो, फूड वेस्ट या नैसर्गिक सामग्रीच्या माध्यमातून बायोगॅसची निर्मिती केल्या जाऊ शकते. बायोडिग्रेडेबल जे वेस्ट आहे त्याच्यामधनं बायोगॅस तयार करता येतो. या बायोगॅस मधनं नेमकं बनतं काय, मिथेन, CH4 हा जो नॅचरल गॅसचा प्रमुख घटक आहे आणि कार्बन डायऑक्साईड. जो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रिन्युएबल एनर्जी सोर्स म्हणून सुद्धा वापरला जाऊ शकतो. देन न्यूज फ्रॉम यूपी, पहिली शैक्षणिक टाउनशिप तयार करणारे यूपी गव्हर्नमेंट. तर यूपीने राज्यामध्ये एज्युकेशन टाउनशिप तयार करण्याचा निर्णय घेतलाय आणि सरकारच्या म्हणण्यानुसार सिंगल एंट्री मल्टिपल एक्झिट या कल्पनेवर एज्युकेशन टाउनशिप विकसित केलं जाणार आहे. म्हणजे एक वेळ ऍडमिशन घेतली की मग वेगवेगळ्या मार्ग जे आहे निवडून विद्यार्थी पूर्णपणे पास आउट होऊनच जे आहे त्यातून बाहेर निघेल. सिंगल एंट्री मल्टिपल एक्झिट म्हटलंय. एज्युकेशन टाउनशिपचं उद्दिष्ट तरुणांना उच्च दर्जाचं शिक्षण देणं तसंच एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्यावसायिक कौशल्यांना सुसज्ज करणं असं आहे. आणि या टाउनशिपच्या अंतर्गत विद्यार्थी, शिक्षक दोघांना राहण्याची सोय आणि इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. सिंगल एंट्री मल्टिपल एक्झिट या कल्पनेवर जी टाउनशिप बांधल्या जाणार आहे, तर अशा प्रकारच्या टाउनशिप ज्या आहेत त्या आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य आशिया देशांमधले सुद्धा जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सुद्धा तिथे शिक्षण घेऊ शकतील. जे लहानपणापासूनच येतील इथे शिक्षण घेतील आणि कम्प्लीट शिक्षण घेऊन जे आहे ते त्यांच्या देशामध्ये परत जाऊ शकतील. या टाउनशिप मध्ये देशातील आणि जगातील प्रतिष्ठित सरकारी आणि खासगी विद्यापीठ कॅम्पस उघडण्यासाठी सक्षम असतील. एज्युकेशन टाउनशिप मध्ये स्किल डेव्हलपमेंट वरती सुद्धा जो आहे तो भर दिला जाणार आणि स्किल ट्रेनिंग जी आहे ती दिली जाणार आहे. तसंच शैक्षणिक शहरांमध्ये अभ्युदय सारख्या अनेक कोचिंग इन्स्टिट्यूट सुद्धा सुरू केल्या जाणार आहेत. आता या कोचिंग इन्स्टिट्यूट काय करणार आहेत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नीट, IIT किंवा UPSC, UPPSC यासारख्या परीक्षांमध्ये
मार्गदर्शन करणार आहे. तर मुलांना जे आहे परवडणारं शैक्षणिक कर्ज सुद्धा त्याच्यामध्ये मिळू शकेल. एज्युकेशनल लोन जे आहे, एकाच ठिकाणी ऍडमिशन घेताय ना, प्रोग्रेस चांगल्या प्रकारे ट्रॅक होतो, तर चांगल्या प्रकारे एज्युकेशनल लोन सुद्धा विद्यार्थ्यांना. हरियाणातील अमृता हॉस्पिटल, तर हरियाणातील फरीदाबाद येथे 2600 बेडचं अमृता रुग्णालयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. एवढं मोठं हॉस्पिटल, 2600 खाटा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जवळपास 130 एकर क्षेत्रामध्ये हे पसरलेले आहेत. ऑटोमेटेड तिथल्या ज्या लॅबोरेटरी ज्या आहेत, ऑटोमेटेड लॅबोरेटरी ज्या आहेत त्या आहेत, आणि जवळपास 6 वर्ष एवढा मोठा कॅम्पस बांधण्यासाठी लागलेले आहेत. अमृता हॉस्पिटलमध्ये 7 स्टोरी बिल्डिंग आहे, आणि ही जी बिल्डिंग आहे अमृतानंदमयी मठ यांनी ही प्रायोजित केलेली आहे. नवीन सुपर स्पेशालिटी अमृता हॉस्पिटलमध्ये 500 बेड ची सुविधा असणार आहे, आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये इथे सुपर स्पेशालिटी फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. फरीदाबादच्या सेक्टर 88 मधील नवीन मेगा अमृत हॉस्पिटलच्या आवारामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा असणार आहे, जे की तब्बल 10 दशलक्ष चौरस फुटांवरती बसवलं जाणार आहे. त्यामध्ये हायटेक आणि ऑटोमेटेड वॉर्ड्स असतील, लॅबोरेटरीज असतील, आणि मेन फोकस जो आहे ना त्यांचा असणार, या ओपीडीचा जो फोकस असणार आहे ना, पेशंट स्पेसिफिक असणार आहे. ते न्यूज फ्रॉम छत्तीसगड गव्हर्नमेंटने जे आहे 300 रूरल इंडिव्हिज्युअल पार्क, ग्रामीण औद्योगिक पार्क उभारणार असल्याची घोषणा केलेली आहे. तर ग्रामीण औद्योगिक पार्क प्रकल्पाचं उद्दिष्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आहे, आणि यासाठी गोठान जे असतात, गावांमध्ये असतात, कॅटल शेड किंवा गोठान ज्याला म्हणतात, तर हे उपजीविकेचं केंद्र बनू शकतं, लाईव्हलीहूड हब बनू शकतो. तर 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त ग्रामीण औद्योगिक उद्यान प्रकल्पाचा शुभारंभ हा केला जाणार आहे, आणि या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील पहिलं असं उद्यान कांकेर जिल्ह्यातील कुळगाव येथे उभारण्यात येणार असून त्याला गांधीग्राम नाव काय देण्यात येणार आहे, गांधीग्राम असं नाव देण्यात येणार आहे. आणि प्रामुख्याने जे मायनर फॉरेस्ट प्रॉडक्ट्स असतात, तर इथे ज्या या मायनर फॉरेस्ट प्रॉडक्टच्या यूज वरती, त्याच्या व्हॅल्यू ऍडिशन साठी जे आहे रेसिडेन्शियल प्रोग्रेस केलं जाणार आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी राज्य सरकारकडून शेणखत 2 रुपये किलो दराने खरेदी केलं जातं. म्हणजे ही पण योजना जी आहे ती गव्हर्नमेंटच्या माध्यमातून राबवली जात आहे, आणि वेगवेगळा निधी जो आहे खनिज प्रतिष्ठानांसाठी किंवा इंटरलॉकिंग, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, वसतिगृह, अंडरलाईन पाईपलाईन यासाठी जे फंडिंग गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केलं जात आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनी काही इमेजेस पाठवले ज्युपिटर किंवा गुरुग्रहाची छायाचित्र पाठवले. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा जो सगळ्यात मोठा टेलिस्कोप आहे सध्या. तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवातील बृहस्पतीच्या वादळी ग्रेट रेड स्पॉट, रिंग अरोरा आणि अरोराच्या प्रतिमा ज्या आहे या कुठल्याही फोटोमध्ये अजूनपर्यंत स्पष्ट दिसत नव्हत्या. तर जेम्स वेब टेलिस्कोपने जे आहे त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याच्यातून इन्फ्रारेड प्रतिमा ज्या आहेत निळ्या, पांढऱ्या, हिरव्या, पिवळ्या, नारंगी रंगाच्या ज्या आहेत त्या त्यांनी ऑब्झर्व केलेल्या आहेत. जेम्स वेब ही एक खूप मोठी इन्फ्रारेड टेलिस्कोप आहे, आणि भूतकाळामध्ये जगामध्ये काय घडलं, जगाच्या इतिहासाचा शोध घेणं जे आहे हा याचा एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर या टेलिस्कोपला सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावरतीचा प्रवास जो आहे तो अजून पूर्ण करायचा आहे, आणि या टेलिस्कोपद्वारे दक्षिण अमेरिकेतील टेलिस्कोप जो आहे फ्रेंच गयाना येथून एरियन ECA एरियन 5 ECA याच्या अंतर्गत प्रक्षेपित करण्यात होतं. Successfully flight test India VLSR-SM at Chandipur. VLSR-SM ची यशस्वी चाचणी जी घेण्यात आली आहे हे शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल जे VL ज्याला आपण म्हणतो, तर हे जे DRDO ने डेव्हलप केलेलं आहे, आणि शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल जे आहे याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. चांदीपूरचं जे टेस्टिंग रेंज आहे ही ओडिशा राज्यामध्ये येतं, आणि तिथल्या चांदीपूर किनाऱ्याजवळ ही चाचणी घेण्यात आली होती.
भारतीय नौदलाच्या जहाजाची अनुलंब प्रक्षेपण करण्याची क्षमता दर्शवण्यासाठी वेगवान मानवरहित हवाई लक्ष्यान यशस्वीरित्या चालवण्यात आलं होतं. मॅनलेस टार्गेट जे आहे त्यांनी बरोबर हिट केलं. तर अनेक हवाई धोक्यांपैकी सी स्किमिंग लक्ष्य जवळच्या अंतरावर पराभूत किंवा त्यांना जे आहे हिट करण्यासाठी ही VLSR-SAM जे आहे ते उपयोगी पडणार आहे. रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम ITR, चांदीपूरद्वारे ठेवलेल्या टेलिमेट्री सिस्टीमच्या उपकरणांच्या अनेक श्रेणींनी चाचणी प्रक्षेपण दरम्यान उड्डाण डेटा जो आहे तो रेकमेंड केलाय. अंदाजे 15 किलोमीटर उंचीवर आणि 40 ते 50 किलोमीटर दरम्यानच्या अंतरावरती हाय स्पीड हवाई लक्ष्यांवरती हल्ला करण्यासाठी हे तयार करण्यात आलेले आहे. तर एक महत्वाची टेस्टिंग जी आहे ही भारतातील DRDO च्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आता VLSR-SM जी आहे ती कॅनिस्टर सिस्टीम आहे, allowing it to be stored and used from the compartments that have been specifically created for the purpose. त्यासाठी तयार केलेल्या विशिष्ट कंपार्टमेंट म्हणून जे आहे कव्हर करू शकतो. आता झालेल्या घटकावरती आपण प्रश्नोत्तर बघूया. तुम्ही जे आहेत ती प्रश्नोत्तर त्यांची उत्तरं जी आहेत ती कमेंट मध्ये टाकू शकता. तर पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल VLSRM जे म्हटलं जातं, ज्याला आपण म्हटलंय. तर खालील जणांचा विचार करा. शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल उड्डाण चाचणी ओडिशा राज्यातील चांदीपूरच्या किनारपट्टीवर घेण्यात आली. अंदाजे 15 किलोमीटर उंचीवरती आणि 100 ते 150 किलोमीटर दरम्यानच्या अंतरावरती हाय स्पीड लक्ष्यांवरती हल्ला करण्यासाठी तयार केलाय. कोणतं विधान बरोबर आहे? बघा, आत्ताच आपण बघितलंय, ओडिसाच्या चंदीपूरमध्ये याची चाचणी झाली. 15 किलोमीटर उंची होती, पण इथे 40 ते 50 किलोमीटर जे आहे, इथे ते आपण काय बघितलं होतं, 40 to 50 किलोमीटर अंतरावरती हाय स्पीड लक्ष्यावरती हल्ला करण्यासाठी तयार केलाय. सो ओनली ए, फक्त एक जे आहे ते करेक्ट आहे. ए इज करेक्ट आन्सर. भारताच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या अमृता रुग्णालयाबद्दल खालील जणांचा विचार करा. हरियाणातील फरीदाबाद येथे 2600 खाटांचं अमृता रुग्णालयाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आशियातील सर्वात मोठं रुग्णालय. वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तो बोथ आर करेक्ट. 2600 बेड म्हणजे काही छोटं नाहीये, खूप मोठं हॉस्पिटल आहे. भारतासोबतच्या राजनीतिक संबंधाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त कुठल्या देशाने टपाल तिकीट जारी केलंय? तर इजिप्तच्या माध्यमातून इजिप्तने जे आहे हे टपाल तिकीट जाहीर. दक्षिण कोरियाने कोणत्या देशासोबत सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव सुरू केलाय? इंडोनेशिया, जपान, USA की भारत? तर कोरियाचा जो आहे तो अमेरिकेसोबत सर्वात मोठा युद्ध सराव जो आहे चालू आहे. करेक्ट आन्सर आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. कुठल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये एज्युकेशन टाउनशिप स्थापन करण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे? तमिळनाडू, महाराष्ट्र, चंदीगड की UP? तर UP मध्ये जे अशा प्रकारचं एज्युकेशन टाउनशिप जे आहे हे स्थापन केलं जाणार आहे. लास्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्यात 300 ग्रामीण औद्योगिक पार्क उभारले जातील? हरियाणा, छत्तीसगड, केरळ की मध्य प्रदेश? तर ही घोषणा केलेली आहे छत्तीसगड गव्हर्नमेंटनी. 300 ग्रामीण औद्योगिक पार्क जे आहेत ते उभारले. आणि तुम्ही आमच्या स्टार फॅकल्टीज कडनं मार्गदर्शन मिळवू शकता. सगळे जे आहेत तज्ञ मंडळी आहेत, डॉक्टर सचिन फसके सर आहेत, मी आहे, रितेश सर आहेत, विशाल सर, निकेत सर, प्रतीक सर, वैभव सर, सगळ्यांचं मार्गदर्शन जे आहे वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. 2023च्या पूर्व मुख्य परीक्षांची तयारी न्यू पॅटर्न नुसार तुम्हाला करता येईल. त्या व्यतिरिक्त 2022च्या मुख्य परीक्षेसाठी सुद्धा बॅच जी आहे ती लॉन्च झालेली आहे, त्याची तयारी तुम्ही करू शकता. सो थँक्यू एव्हरीवन, थँक्यू फॉर युअर सपोर्ट. भेटूया परत आपण आता लवकरच. बायजूस एक्झाम प्रेप ऍप तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा.